नमस्कार मंडळींनो. आज आगळा वेगळा विषय आम्ही हाताळतो आहे आणि अगदी मनाला भिडणारा. तसं पाहिलं तर विदर्भातला माणूस हा फारसा ॲक्टिव्ह नाही आहे, अशा पद्धतीची ॲक्टिव्ह नाही आहे किंवा सक्रिय नसतो आहे, आळशी आहे, अशा पद्धतीची इथं एक जनभावना आहे. परंतु विदर्भ हा आज खूप मोठ्या पद्धतीनं क्रांती घडवत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रत्येक चित्रपटगृहामध्ये पेटला वनवा क्रांतीचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि धूम ठोकतोय तो. प्रेक्षकांना आवडणारा हा चित्रपट आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण तो जनतेपर्यंत लोकांपर्यंत चालला नाही. खऱ्या अर्थानं हा चित्रपट बघण्यासारखा आहे. अनेक भूमिका आहे यामध्ये. तर महत्त्वाची गोष्ट, या पेटला वनवा क्रांतीचा या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता नाव आहे मुकुंद नितोणे. अतिशय संघर्षातून त्यांनी खऱ्या अर्थानं हा चित्रपट बनवला. कलाकार आहेत. आज आम्ही त्यांच्याशी गप्पा करतो आहे. खूप छान त्यांचा अनुभव आहे. तर मुकुंदजी, काय सांगाल या संपूर्ण चित्रपटाच्या संदर्भात? काय नेमकं त्यामध्ये आहे? हा चित्रपट एक सामाजिक आणि जनसामान्यांमध्ये वैचारिक बदल घडवणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा सामान्य अतिसामान्याच्या हृदयाला भिडणारी आहे. कारण आपण अगदी पारतंत्र्यात होतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत दोन गट प्रामुख्याने आपल्या अवतीभोवती असतात. एक प्रस्थापित, दुसरा अस्थापित. आणि प्रस्थापित आणि अस्थापितांची लढाई ही सुरुवातीपासून चालू आहे, आजही चालत आहे. आपला अमरावती अकोला जिल्हा जर सोडला आणि आपण हे जिल्हे सोडून जर दुसरीकडे पाहिलं तर आजही चित्र भयानक आहे. आजही अन्याय अत्याचार होतात, आजही बलात्कार होतात. भ्रष्टाचार तर इतका फोपावला आहे की त्याला रोकायला काहीच साधनच नाही. तर हा चित्रपट पण प्रस्थापित आणि अस्थापितांची लढाई आहे. जेव्हा या दोन गटामध्ये संघर्ष होतो आणि लढाई होते तेव्हा मग तो पेटतो वनवा क्रांतीचा. अगदी सामान्य कुटुंबातून, अगदी गरीब घरातून तुम्ही त्या चित्रपट सृष्टीमध्ये आपण स्थिरावला म्हणता येईल असं. तर हा जो प्रवास आहे एकंदरीत हा कसा राहिला तुमचा? मी माझ्या घरामध्ये अगदी लहानपासूनच गाण्याचं वळण होतं. माझे वडील शाहीर होते, माझे मोठे बंधू शाहीर माणिकराव शाहीर होते आणि मग त्यांच्यामधूनच मला ती गाण्याची आवड निर्माण झाली. असं म्हणूया आपण की गाणं ही कला मला विरासतमध्ये मिळाली. आणि गाणं गाता गाता मग मी गाणं लिहायला शिकलो. नंतर गाणं कंपोज करायला शिकलो. त्यानंतर स्वतःची गाणी लिहून ती बाजारात मार्केटमध्ये ऑडिओ व्हिडिओद्वारे मी प्रसारित केली. आणि मग गातानाच आपल्याला अभिनय थोडाफार येतोच, त्यामुळे मग मी अभिनयाकडे वळलो. आणि सुरुवातीला मी 1-2 चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या. त्याच्यामध्ये मग चालू द्या तुमचं असेल, त्यामध्ये सखाराम भावेची एक निगेटिव्ह भूमिका आहे. त्यानंतर कर्तव्य एक चित्रपट आहे, तो रिलीज झाला नाही दुर्दैवाने. त्यामध्ये माझी चांगली मोठी भूमिका होती. तो रमाईवरती चित्रपट आहे आणि रमाईच्या मामाची माझी भूमिका होती. तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर मागील वर्षी सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झाला. तर सत्यशोधकमध्ये पण माझी ज्योतिरावांच्या नोकराची छोटीशी भूमिका आहे. म्हणजे अभिनयाचं थोडं अंग होतंच, गाण्याचं आधीच होतं. आणि मग त्यानंतर आपणही चित्रपट निर्मिती करू शकतो का असा एक प्रश्न मला माझ्याच मनात निर्माण झाला. आणि त्याबद्दल मी माझ्या काही मित्रांना विचारलं. मित्र सहजपणे तयार झाले, ठीक आहे आपण करू. पण कालांतराने ते मित्र सोबत नाही राहिले, एकट्यावर जबाबदारी आली. मग आम्ही ठरवलं की आपण एक चित्रपट करू. तर मग चित्रपट करायचा तर कसा करायचा? तर चित्रपट आपण मोठा चित्रपट केला, एखादा क्राईम स्टोरी असेल तर त्यासाठी खर्चिक बाब आहे. त्यासाठी आपल्याला खर्च करावा लागेल. मग आपण कमी पैशात चांगला चित्रपट कोणता होऊ शकतो? तर मग एक सामाजिक विषय आपण हाताळूया असं आम्ही ठरलं. आणि ठरल्यानंतर मग मी ती कथा लिहायला सुरुवात केली. कथा पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर चित्रीकरणही ठरलं आणि ऐनवेळी चित्रीकरणाच्या वेळी सगळे मित्र निघून गेले. त्यामुळे मग स्वतःवरती जबाबदारी आली. तरीही मी माघार न घेता चित्रपटाची तयारी केली. चित्रपट जेमतेम 70-75% पूर्ण झाला असेल तेव्हा मग पैशाची अडचण आली. मग काय करावं, तर मग मी वडिलांचं शेत विकलं 2 एकर आणि तो राहिलेला सिनेमा
पूर्ण केला. शेत विकूनही सिनेमा पूर्ण झाला नाही, कारण सिनेमाच्या काही हिडन कॉस्ट आपण ज्याला म्हणतो, अशा काही बाबी आहेत की ते दिसत नाहीत पण तिथे खर्च होतो. मग अशा वेळी माझे 2 मित्र माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांचं नाव या ठिकाणी मी प्रामुख्याने घेऊ इच्छितो. म्हणजे एक म्हणजे आत्ताच त्यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली, ते म्हणजे राहुल तायडे सर, आणि दुसरे प्राध्यापक संजय खडसे सर. हे दोन्ही मित्र माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला सहारा दिला, हिंमत दिली, मार्गदर्शन केलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मग हा चित्रपट पूर्ण झाला. आणि तो 12 डिसेंबरला म्हणजे धुरंधरसारख्या दिग्गज सिनेमाच्या स्पर्धेत, फाईटला म्हणू आपण, प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून आता मी एक थिएटर घेत तो सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याकरिता मला तुमच्यासारख्या पत्रकारांची मदत होतच आहे. शेवटला प्रश्न आहे, ग्रामीण भागातलं पोरगं म्हणजे वराडातलं एवढं उत्तुंग भरारी मारू शकतंय, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आलाय ह्या चित्रपटाच्या माध्यमातून? वाटतंय हा चित्रपट लोक पसंत करतील? आत्तापर्यंत चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. जी मंडळी चित्रपट बघून आलीत त्यांच्या प्रत्येकाकडनं समोर तर माझ्या त्यांनी प्रशंसा केलीच, पण मागेही प्रशंसा केली. त्याचं जिथं जागतं उदाहरण असं आहे की गेल्या शुक्रवारी हा सिनेमा पहिल्यांदा अचलपूरमध्ये प्रदर्शित झाला. तर अचलपूरमधली काही मंडळी जी सिनेमा बघायला होती त्या मंडळींनी प्रत्येकाने स्टेटस ठेवून, प्रत्येकाने मेसेज डायव्हर्ट करून हा पूर्ण अचलपुरात राहणाऱ्या सगळ्या लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवला. त्यावरून तरी असं मला वाटतं की हा सिनेमा प्रेक्षक लाईक करतायत. या प्रेक्षकांना हा सिनेमा शेवटलं प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आज आव्हान कशा पद्धतीनं? प्रेक्षकांना मी या ठिकाणी एकच आवाहन करेल की जे सिनेमे हे चळवळीचे असतात, काहीतरी जनहिताचे असतात, ज्यामधून लोकांना काहीतरी मिळतं, त्या सिनेमांना एकतर थिएटर उपलब्ध होत नाही सहजरित्या, कारण त्यांच्या सोबतीला मोठे सिनेमे असतात आणि त्या मोठ्या सिनेमांचा परिणाम या लहान चित्रपटाच्या प्रसिद्धीवर होतो. त्यामुळे हे सिनेमे थिएटरपर्यंतच पोहोचत नाहीत, आणि पोहोचले तर त्याची प्रसिद्धी लोकांपर्यंत जात नाही, त्याची जाहिरात तेवढ्या ताकदीने होत नाही. म्हणून मग सिनेमे पाहिल्याच जात नाहीत आणि मग ते सिनेमे असेच डब्यात जातात. त्याची अनेक उदाहरणं आहेत. मग जयंती चित्रपट असेल किंवा जय भीम पॅन्थर असेल, ही सिनेमे आलीत, ही चळवळीची सिनेमे आलीत, पण लोकांनी न पाहिल्यामुळे ती लोकांपर्यंत नाही पोहोचली. तर मी जनतेला आव्हान हे करेल की आपण सिनेमे प्रत्येकच पाहतो, पण जे चळवळीचे सिनेमे असतात ते सिनेमे आवर्जून बघा, त्या सिनेमांना मोठं करा आणि समाजानेच ते सिनेमे समाजापर्यंत पोहोचवा. धन्यवाद मुकुंद नितोणेजी. आपण या चित्रपटाचे लेखक आहात, दिग्दर्शक आहात, आणि या पिक्चरमध्ये तुम्ही अभिनेता म्हणून कामसुद्धा केलेलं आहे. मला वाटतं का खलनायक असेल किंवा आणखी नायक असेल, तुम्ही त्या पद्धतीची तिथली भूमिका आहे. पेटला वनवा क्रांतीचा हा चित्रपट परतवाड्या शहरामध्ये इथे श्याम टॉकीजमध्ये लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टॉकीजमध्ये हा प्रदर्शित झालेला आहे. मित्रांनो, ह्या सिनेमाला, ह्या पिक्चरला बघायला विसरू नका. हीच एक वरडातल्या माणसाची भूमिका आहे, भावना आहे. आपण बघितला पाहिजे. मोठे मोठे दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, करोडो रुपये, अब्ज रुपये ते त्या सिनेमासाठी खर्च करतात, परंतु स्वतःचा वावर विकून या माणसानं, मुकुंद नितोणेनं ह्या चित्रपटाला प्रदर्शित केलं. आपण सुज्ञ झालो पाहिजे. नाही आहातच, निश्चित आहात, पण यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे, अशी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. धन्यवाद. जीव तुझ्यावर जडला सख्या रे, जीव तुझ्यावर जडला, जीव तुझ्यावर जडला सख्या रे, जीव तुझ्यावर जडला. अरे 75 वर्ष झाली हा देश स्वातंत्र्य होऊन, तरी आपल्या गावातील सलामी आणि गुलामी अजून गेलीच नाही बघ. सिद्धार्थ, हे बदलणं आपोआप होत नसतात रे, ते आपल्याला करावे लागतात. पण मला भरोसा आहे सरकारवर. असं सरकारवर भरोसा आहे, नवऱ्यावर भरोसा नाही. देवाची शपथ साहेब, आम्ही गुन्हेगार नाही साहेब, आम्ही गुन्हेगार नाही. दुःख करू नकोस, दुःखाचे मूळ कारण शोधून काढ. गावा गावाशी जागवा, भेदाभेद समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. पुढच्या महिन्यात ग्रामपंचायतची निवडणूक आहे, तेव्हा आपण तात्याला
किंवा तात्याने उभा केलेल्या उमेदवाराला मतदान करायचं नाही. आखरीच्या दिवशी दारूची पावटी आणि मटणाची बोटी भेटली की सगळे लोक बदलतात. सांग जा बाबाला आजपासून आम्ही मेलेले ढोर ओढणं सोडलंय म्हणून काय सांग. तात्यासाहेब कसं घडलं हे? पुन्हा एका गरीब कास्तकाराने स्वतःला संपवलंय. हे असंच चालत राहील. अरमी लावण्याची खान अवघ्या महाराष्ट्राची शान. अरमी लावण्याची खान अवघ्या महाराष्ट्राची शान. सुखराम, मी तुम्हाला विचारते, तुम्ही सिद्धार्थला सर्जेरावांची हत्या करताना पाहिलं का, हो की नाही? पोट्टीले घराच्या बाहेर येऊ द्या, रस्त्यावर जाऊ द्या, पट्टी आहे. मग टाका गाडीत आणि घेऊन जाऊ गावाच्या बाहेर आणि मग करा डांग चिकट. पोराने ऐकलं तर बरं तुझ्या, नाहीतर गाठ तात्यासाहेब देशमुखाशी आहे त्याची. तुझा वणवा होईल तात्या, लक्षात ठेव, तुझा वणवा होईल. इतिहास कधी मिटत नाही. त्याग आणि बलिदानाचा हा जळता देह माझा नाही, हा तर पेटला वणवा क्रांतीचा. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर.